नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूज किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत फेमस अशी इटालियन डिश म्हणजे व्हाईट सॉस पास्ता। त्यासाठी लागणारं साहित्य: पास्ता, मैदा, बटर, लसूणची पेस्ट, तेल, चिली फ्लेक्स, मीठ, मिक्स हर्ब, ब्लॅक पेपर पावडर म्हणजे मिरी पावडर, त्याचबरोबर ऑरिगॅनो, कांदा, बारीक चिरलेले गाजर, शिमला मिरची आणि चीज। सर्वात आधी मित्रांनो, आपण गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूया आणि जसं आपलं पाणी गरम होईल त्यामध्ये आपण आपला पास्ता बॉईल करून घेऊया। मित्रांनो, इथे आपल्या पाण्याला उकळी आली आहे। आपण आता यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया, त्याचबरोबर त्यामध्ये ॲड करूया थोडंसं तेल आणि त्याचबरोबर ॲड करूया आपला पास्ता आणि छान प्रकारे याला आपण आता बॉईल करून घेऊया। मित्रांनो, जोपर्यंत आपला पास्ता बॉईल होतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवूया आणि त्यामध्ये थोडंसं बटर टाकू। जसं आपलं बटर मेल्ट होईल त्यामध्ये आपण ॲड करूया लसूण पेस्ट, त्याचबरोबर ॲड करूया कांदा, त्याचबरोबर बारीक चिरलेले गाजर आणि शिमला मिरची। मित्रांनो, यामध्ये आपण भाज्यांपुरतं चवीनुसार मीठ ॲड करूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मित्रांनो, इथे आपल्याला भाज्या पूर्णपणे गाळ्या करायच्या नाही आहे, यामधला थोडासा कच्चेपणा आपल्याला निघेपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि ऑरिगॅनो टाकू। मित्रांनो, व्हेजिटेबल्समध्ये आपण थोडीशी चिली फ्लेक्स ॲड करूया, त्याचबरोबर थोडा ऑरिगॅनो आणि मिक्स हब, त्याचबरोबर एक चिमूट काळी मिरी पावडर आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मित्रांनो, याला मिक्स केल्यानंतर याची 2 मिनिटं आपण वाफ दाबून घेऊया। त्यासाठी आपण याला झाकून ठेवूया। मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आपली व्हेजिटेबल एकदम छानपैकी परतली गेली आहे आणि तिचा रंगही बदलला आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। मित्रांनो, ज्या कढईमध्ये आपण व्हेजिटेबल्स परतून घेतल्या होत्या त्याच कढईमध्ये आपण पुन्हा एकदा टाकूया बटर आणि त्याला मेल्ट होऊ देऊ। त्याचबरोबर आपण यामध्ये ॲड करूया साधारण 2 ते 3 चमचे मैदा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपला जो मैदा आहे त्याला व्यवस्थित आपण याच्यात बटरमध्ये शिजवून घेऊया। मित्रांनो, इथे बघू शकता मैद्याचा पूर्णपणे आपला रंग इथे बदलला आहे आणि तो बऱ्यापैकी भाजला गेला आहे आणि इथे गॅसची फ्लेमही एकदम मंद आहे। मित्रांनो,
यामध्ये आपण आता ॲड करूया दूध. आणि दूध ॲड करताना आपल्याला ते सारखं हलवत राहायचं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे यामध्ये थोडं थोडं दूध टाकत याला व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे कंटिन्यू. मित्रांनो, व्हाईट सॉस पास्ताचा मेन भाग म्हणजे त्याचा व्हाईट सॉसच आहे. आणि बऱ्याचदा हे बनवत असताना यामध्ये व्हाईट सॉसमध्ये लम्स म्हणजे गाठी मैद्याच्या बनतात. मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे थोडं थोडं दूध ॲड करत त्याला मिक्स करत राहिले तर तुम्ही पाहू शकता कुठल्याही प्रकारच्या गाठी त्यामध्ये बनत नाही आणि एकदम क्रीमी कन्सिस्टन्सी इथे आपली झालेली आहे. तरी आपण थोडंसं दूध अजून टाकून त्यामध्ये आपण त्याला मिक्स करून घेऊया. मित्रांनो, याचबरोबर आपण आता यामध्ये ॲड करूया चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, त्याचबरोबर मिक्स हब, ब्लॅक पेपर आणि चवीनुसार मीठ. आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मित्रांनो, इथे पाहू शकता आपल्या व्हाईट सॉसची कन्सिस्टन्सी एकदम छान झाली आहे. यामध्ये कोणता पण चमचा तुम्ही डुबवून त्याला उलटं पाहिले असता तुम्हाला दिसेल की किती थिक आणि एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्या व्हाईट सॉसची इथे झालेली आहे. मित्रांनो, आता आपण यामध्ये ॲड करूया चीज, साधारण एक 3 ते 4 चमचे. आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आपला पास्ता जो आहे तो बॉईल होऊन इथे रेडी आहे. आता आपण त्याला गाळून घेऊया. मित्रांनो, इथे आपण टाकलेलं चीज बऱ्यापैकी मेल्ट झालेले आणि आता आपण यामध्ये ॲड करूया आपण परतून घेतलेली व्हेजीज. मित्रांनो, एकदम छान अशी क्रीमी कन्सिस्टन्सी, एकदम एखाद्या इटालियन रेस्टॉरंटसारखी इथे बनवून तयार झालेली आहे. मित्रांनो, सर्वात शेवटची स्टेप म्हणजे आपण आता यामध्ये ॲड करूया आपण बॉईल करून घेतलेला पास्ता. आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. मित्रांनो, इथे तुम्हाला आपल्या पास्ताची कन्सिस्टन्सी घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं गरम दूधही ॲड करू शकता. थोडीशी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, थोडंसं ब्लॅक पेपर आणि चवीनुसार थोडंसं मीठ. मित्रांनो, अशा प्रकारे आपला क्रीमी टेक्स्चरचा व्हाईट सॉस पास्ता एकदम बेस्ट असा इटालियन व्हाईट सॉस पास्ता इथे बनवून रेडी झालेला आहे. आता आपण याला सर्व करूया.
मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हाईट सॉस पास्ता बनवून इथं रेडी झालेला आहे। गार्निशिंगसाठी इथे आपण थोडीशी चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर वापरली। मित्रांनो, तुम्ही घरी नक्की बनवून बघा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।